नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मगाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की 4 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज हा आपण बघितलेला आहे. तर आताच्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपण 5 वाजेनंतरचा हा हवामान अंदाज कसा असणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि बहुतेक भागांमध्ये पावसाचे हे आगमन झालेलं आहे. बहुतेक शेतकऱ्यांना हा दिलासाही मिळणार आहे आणि वातावरण हे सगळीकडे झालेलं आहे. विजांचा कडकडाट होतोय आणि शेतकऱ्यांनी ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता, तर ती प्रतीक्षा आता शेवटपर्यंत आलेली आहे. शेवटी पाऊस हा आपल्याकडे दाखल झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत 23 जूनचे 5 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज काय असणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, की आपण जो भाग बघतोय तर त्या भागांमध्ये उद्या 23 तारखेला 5 वाजेच्या नंतर कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागांमध्ये पाऊस कसा असणार आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, नंदुरबार, सुरत, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त म्हणण्यापेक्षा मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, इकडे तुम्ही बघू शकता सांगली, बेळगाव, शिवमोगा, सोलापूर, नांदेड, जालना, जळगाव, इंदोर, त्याचबरोबर इकडे तुम्ही जर बघितलं तर अजून अमरावती, नागपूर, चंद्रपूर, तर या भागांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघतोय आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खुद्द नाशिकमध्ये मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. तर पाऊस हा खूप प्रमाणामध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता त्र्यंबक, पेठ, इकडे दिंडोरी बघू शकता. त्याचबरोबर अजूनही काही भाग तुम्ही नाशिकचा बघू शकता, गंगापूर, दुगाव, त्याचबरोबर इकडं दिंडोरी, जपूळ, मोहडी, ओझर, लाखलगाव, चिंचोली, त्याचबरोबर लावी, त्याचबरोबर अजून जर भाग तुम्ही बघितला तर लाखलगाव, इकडे चिंचोली, सिन्नर, मुसळगाव, दुबेर, तर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सांगितला जातोय. भोरगाव, पिंपरी, निमगाव, सिन्नर, भेंडाळी, सायखेडे, कोठुरे, निफाड, नायताळे, विंचूर, लासलगाव, त्याचबरोबर देवगाव, हिरापूर, परसूल, चांदवडमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळते की चांदवडमध्ये सुद्धा पाऊस हा पडणार आहे. अजून भाग जर तुम्ही बघितला तिकडे देवळा, लोहारा, सटाणा, खानदेशमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज हा वर्तवला जातच आहे. कारण की दिसतच आहे की मालेगावमध्ये सुद्धा चांदवड, मालेगावला सुद्धा आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर अजून बघितलं तर इकडे पाटोदा, कुसमडी, नगरसूल, येवला, अंदरसूल, बोलकी, सोनारी, सांगवी, शहाजपूर, तर हा भाग आहे. या भागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगर मधील भागात जर तुम्ही बघितलं तर पोहेगाव, खुर्दमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पोहेगाव, शिर्डी, राहाता, एकरुखे, जळगाव, चांगदेवनगर, लाखगंगा, जाफराबाद, मोरेवाडी, राजुरी, लोणी, लोहारे, त्याचबरोबर इकडे बघितलं तर अश्वी, जोरवे, अजून तुम्ही बघू शकता देवळाली, प्रवरा, कनगर, राहुरी, मुसळवाडी, मांजरी, पाचेगाव, टाकळी भान, खोकर, कमलपूर, खानपूर, त्याचबरोबर टेंभी, म्हस्की, तुम्ही या भागांमध्ये बघू शकता. सोनई, घोडेगाव, सांगवी, दधेगाव, जेऊर, अजून अहिल्यानगरचा जो भाग आहे, देवगाव झालं, तर तुम्ही खुद्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर चास, पिंपळगाव, कुडा, सुपा, रांजणगाव, सुरेगाव, कोळगाव, घारगाव, पारेगाव, तर या भागांमध्ये
आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतो. इकडे आपण जर बघितलं तर श्रीगोंद्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. धुळगावमध्ये सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण अहिल्यानगरमधील भाग बघितला, अजून इतर काही भाग बघितला. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता दौंड, इकडे केडगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. जेजुरीमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. सासवड, पुण्यामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर लवसामध्ये अं, लवसामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. माणगाव, महाड, मंडणगड, महाबळेश्वरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. सातारा, पाटण, त्याचबरोबर कराड, अजून तुम्ही बघू शकता कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला आपल्याला मिळतोय. आता त्याचबरोबर सांगलीमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. सांगलीमध्ये पावसाची शक्यता ही आपल्याला काही दिसत नाहीये. तर तुम्ही अजून बघू शकता सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर इकडे अजून बघितलं तर विजयपूर, तर या भागांमध्ये पाऊस बघायला मिळत नाहीये. पंढरपूरमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. सांगोलीमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं तर धाराशिव, बार्शी, इकडे लातूर या भागांमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मंगळवारी 23 तारखेला 5 वाजेनंतरचा हा हवामानाचा अंदाज जो आहे तो मी तुम्हाला सांगत आहे. आता अहिल्यानगरमधील श्रामपूरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता. श्रामपूरमध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये पडू शकतो. त्याचबरोबर श्रामपूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ब्राह्मणगाव, खोकर पण आपण मगाशी बघितलं. त्याचबरोबर इथे जर तुम्ही अजून बघायचं जर ठरलं तर खैरी खैरी जी आहे, खैरीमध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता, हे बघा 5 ते 6 वाजेनंतरचा हा हवामानाचा अंदाज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर मनमाडमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर मालेगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळतो. मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर सटाणा, साक्री, धुळे, अंमळनेर, त्याचबरोबर शिरपूर, बलवाडी, सेंधवा, त्याचबरोबर नंदुरबार, नवापूर, अश्वा, तर या भागांमध्ये, खानदेशमधील या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून बघायचं जर ठरलं तर नाशिकमध्ये 6 वाजेच्या नंतर मुसळधार पाऊस हा असणार आहे. म्हणजे 5 ते 6 हा जो 1 तास आहे, या 1 तासामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज हा वर्तवला जात आहे. भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा पडणार आहे. तर आपण बघितले, आपण आपल्या भागामध्ये जिथे जिथे आपण बघतो तर त्या भागांमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं. तर आता आपण बघू शकतोय छत्रपती संभाजीनगरचा भाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही गंगापूर, देवळी, वैजापूर, त्याचबरोबर अजून तुम्ही जर बघितलं तर तुम्ही बघू शकता जाफराबाद, देऊळगावचा राजा, जालना, अंबड, तर हा जो भाग आहे या भागामध्ये खूप भरपूर प्रमाणात पाऊस आहे. बीड, पाटोदा या ठिकाणी सुद्धा, जामखेड या भागामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे. करमाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय. परांडा, त्याचबरोबर बार्शी, वैराग या भागात सुद्धा मुसळधार पाऊस. तुळजापूरमध्ये सुद्धा, धाराशिवमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात म्हणजेच मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, ज्या पावसाची आपण वाट बघत होतो, तर तो पाऊस शक्यतो आता आपल्या भागामध्ये हा दाखल झालेला आहे. तुम्हाला सांगितलेलंच होतं की आपण 22 तारखेच्या नंतर आपण ठरवलेलंच होतं की 22 तारखेच्या नंतर हा पाऊस हा असणार आहे. 2 जुलैपर्यंत पावसाचं वातावरण असणार आहे आणि शक्यतो सगळ्या भागांमध्ये पाऊस पडून प्रत्येक शेतकऱ्याची पेरणी ही निश्चितच होणार आहे. हे आम्हीही तुम्हाला सर्वांनी सांगितलेलं होतं. पण काही शेतकरी असे असतात की त्यांना असं वाटतं की हवामानचा अंदाज जे सांगणारे असतात ते खोटे अंदाज सांगतात, त्यामुळे वाईट कमेंट करतात. तर कमेंट करताना प्लीज विचार करत जा आणि व्यवस्थित व्हिडिओ बघत जा. आणि तुम्ही बघू शकता की सांगली, सोलापूरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, सांगली, सोलापूरमध्ये पाऊस आहे, पण पाऊस हा तुम्हाला जरासा बघायला मिळतोय. कोल्हापूरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. सातारा, बारामती, पुणे, त्याचबरोबर सोलापूर, विजयपूर, तर या भागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. तर आपण इकडे बघू शकतो की मुंबईचा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये कुठे कुठे पाऊस पडणार आहे. उद्या मंगळवार 23 तारीख 6 वाजेपर्यंतचा जो पाऊस आहे, तर मुंबईमध्ये हलकाशा मध्यम स्वरूपाचा म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. पण नवी मुंबईमध्ये जर मात्र तुम्ही बघितला तर नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, त्याचबरोबर वादा, जवाहर, कोंडला, इकडे जर बघितलं तर पेण, उरण, नागोठेण, माणगाव. आता माणगाव हा आला पुण्याचा भाग.
पण मुंबईचा जो भाग आहे तर या भागामध्ये नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवलेली जात आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुण्याचा जो भाग आहे आपण तो बघतोय, तर पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पुणे, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड या भागांमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. इकडे जर तुम्ही अजून बघितलं तर चाकणमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. खेडमध्ये पारगाव तर्फे म्हणजे खेड या भागामध्ये सुद्धा मंचर, त्याचबरोबर नारायणगाव इकडे जर तुम्ही अजून बघू शकता की आळेफाटा, तर आळेफाट्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली जात आहे, कारण की आळेफाट्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस हा पडू शकतो. मनसरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. घोडेगावमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. जुन्नर, त्याचबरोबर ओतूरमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये आहे. इकडे जर तुम्ही जर अजून पुण्याचा जर काही भाग जर बघितला तर सासवडमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर जेजुरीमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणे पडायला आपल्याला बघायला मिळतोय. फलटणमध्ये, बारामतीमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये पडतोय. दौंडमध्ये सुद्धा, श्रीगोंद्यामध्ये सुद्धा पाऊस चांगला आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये पडतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये उद्या 23 तारखेचा तर 5 ते 6 वाजेनंतरचा हा जो 1 तासाचा जो वेळ आहे, तर या 1 तासाच्या वेळेमध्ये कोणत्या कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस पडू शकतो हा आपण बघितलेला आहे. आणि बहुतेक जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हा हवामानाने वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या भागातून माझी व्हिडिओ बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हवामानाचा अंदाज सांगताना तुमच्या भागाचा हवामान सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.